18 सप्टेंबर 2025 रोजी पुण्याच्या रस्त्यावर एक ऐतिहासिक घटना घडली आहे। बंजारा समाजाने एसटी आरक्षणाच्या न्याय मागणीसाठी काढलेल्या भव्य मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं। लाखो समाज बांधवांनी एकजुटीने एकत्र येत हा मोर्चा केवळ आंदोलन न ठरता समाजाच्या स्वाभिमानाचा आणि एकतेचा जयघोष ठरलाय। बंजारा समाजाने आपल्या हक्कासाठी एक अभूतपूर्व एकता दाखवली आहे। वसंतराव नाईक साहेब स्मारकापासून शेतकीय विद्यालय ते कलेक्टर कार्यालयापर्यंतच्या या मोर्चाने खऱ्या अर्थाने न्यायाचा महासागर निर्माण केलाय। लाखो समाज बांधवांनी एक दिलाने सहभाग घेत हक्क मिळेपर्यंत लढा थांबणार नाही, न्याय न मिळेपर्यंत समाज मागे हटणार नाही असा दृढ निश्चय केलाय। या मोर्चात पुण्यातील येरवडा, कोंढवा, हडपसर, कोथरूड, चिंचवड, वाघोली, भोसरी, लोणावळा, चाकण, खेड, धानोरी, उंद्री, पिसोळी, चिखली, आंबेगाव, पिंपळे गुरव, हिंजवडी यासह जवळपास सर्व भागातून समाज बांधवांनी हजेरी लावली होती। तसेच या मोर्चामध्ये गोरसेना, बंजारा क्रांती दल, गोर शिकवाडी, विश्व बंजारा सेवा संघ, राष्ट्रीय बंजारा परिषद, बंजारा टायगर्स, ऑल इंडिया बंजारा सेवा संघ तसेच डॉक्टर्स, इंजिनियर्स, प्रोफेसर्स, वकील आणि कर्मचारी वर्ग यांनी मोर्चाच्या यशस्वीतेत मोलाचे योगदान दिलंय। लाखोंच्या संख्येने उपस्थिती असूनही हा मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्धरित्या पार पडला, ज्यामुळे समाजाचा संयम आणि दृढनिश्चयाचे दर्शन घडलं। बंजारा समाज गेल्या अनेक वर्षापासून हैदराबाद गॅजेटनुसार महाराष्ट्रात अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समावेशाची मागणी करतोय। यापूर्वी सोलापूर शहरासह जालना, बीड आणि नांदेड येथेही भव्य मोर्चे झाले आणि 18 सप्टेंबर 2025 चा पुण्यातील हा मोर्चा या लढ्याला आणखी बळकटी देणारा ठरलाय। समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचं आहे। मोर्चात सहभागी झालेले संतोष पवार म्हणाले की हा मोर्चा केवळ आंदोलन नाही तर आमच्या स्वाभिमानाचा आणि एकतेचा पुरावा आहे। प्रत्येकाच्या डोळ्यात निर्धार, पावलात ताकद आणि घोषणेत भविष्यासाठीची हाक आहे। हक्क मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही असा त्यांनी दृढ निश्चय केलाय। हा मोर्चा सरकारसाठी एक स्पष्ट संदेश आहे की बंजारा समाजाच्या मागणीकडे आता दुर्लक्ष करणे शक्य नाहीये। समाजाने मागणी केली आहे की जर राज्य सरकारने तातडीने हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करत केंद्राकडे एसटी आरक्षणाची शिफारस पाठवावी। हा लढा आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। बंजारा समाजाच्या या ऐतिहासिक मोर्चाने पुन्हा एकदा सिद्ध केले की एकजुटीत प्रचंड शक्ती आहे। हा लढा समाजाच्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी आहे आणि याला यश मिळावी हीच आमची शुभेच्छा। पुण्यातील या मोर्चाचे अधिक अपडेट्स आणि इतर बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेले राहा।